राम राम मंडळी, जसं तुम्ही बघत आहे आता माझ्या हातात टॉप आहे तो मला बिलकुल नाही आवडला आणि बाकीचे काही टॉप आहेत ते तुम्हाला आज मी दाखवणार व्हिडिओमध्ये. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. ढोबळी मिरची मला लय आवडते. मग आमचे बाबा लहान असताना आणायचे आणि मला वाटायचं हे मिरची, आता ढोबळी मिरची हे भाजीसाठी असते, मला काय माहिती की याचं खातात एवढी तिखट नसते. मी बोलायचे बाबा आता मिरचीची भाजी खायची आपण, एवढी मोठी तिखट. मग एकदा बनवली माझ्या आईने, मग आम्हाला कळलं अरे ही तर तिखटच नसते अजिबातच. पण मला ना ढोबळ्या मिरचीचा ना असं सुगंध घेण्यासाठी, असा वास घेण्यासाठी ना लय भारी वाटतं. लोकांना बाकीचे सेंट डिओ आवडत असतील, पण तसं नाही माझं. मला तर ढोबळी मिरचीचा वासच आवडतो एक नंबर. मग ढोबळी मिरची भाजी बनवली पटापट आणि आपलं 2 भाकरी बनवलेल्या, मी चपात्या तर बनवलेल्याच, पण आपल्यासाठी भाकरी स्पेशल असते. मग आपल्याला वजन नाही वाढवायचं, काही नाही, आणि आपल्याला हेल्दी राहायचं आहे. खरं सांगू का, आजकाल पैसा कमवून काय फायदा नाही तुमची जर तब्येत काय बोलतात ना कंट्रोलमध्ये नसेल. हेल्थ इज वेल्थ कोणीतरी म्हटलेलं आहे ना तसं. आता हे बघा, अनारकली, बांधणीचा अनारकली ड्रेस, ह्याचा जो कपडा आहे ना एवढा पातळ आहे की काय बोलू तुम्हाला मी. हवेनं फुकलं तर उडून जाईल एवढा पातळ. हा दुसरावाला आहे तो एक नंबर आहे. फक्त हा गाऊन सारखाच आहे एकदम पायापर्यंत, छान आहे, यायला जायला. बांधणीचा होता तो सुद्धा. हे कपडे महागातले आहेत. मला ह्याच्यात एवढ्या कपड्यापैकी 2च कपडे आवडले फक्त, म्हणजे हा आणि अजून याच्या नंतर एक येईल हा वाला ओताबू हा एक ब्रँड आहे. त्याचे कपडे मी अगोदर पण वापरले. त्याचा हा एक नंबर होता. तुम्हाला कसे वाटले कपडे? माझ्या व्हिडिओला लाईक द्या, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन आहे, छोटा क्रिएटर आहे मी, सपोर्ट करा. आणि हा जो ड्रेस होता ना बघा येलो कलरचा, ह्याची रेटिंग चांगली होती म्हणून मी मागवलेली, पण अजिबात असा चुरचुर असा फाटेल ना, फाटून पडेल असा वाला कपडा होता. म्हणून मी त्याचं रील बनवली नाही. लोकांना कशाला फसवायचं आपण, जर चांगले घालतो कपडे तर लोकांना कशाला फसवायचे असले रिव्ह्यू देऊन असल्या कपड्यांचे. म्हणून मी तो आता रिटर्नला टाकला, सगळेच रिटर्नला टाकले. त्याचा काही मी व्हिडिओच नाही बनवला. मग एकादशी होती, आता एकादशीच्या दिवशी तर माझा व्हिडिओ नाही येऊ, काय बोलतात ते, आषाढी एकादशीच्या दिवशी व्हिडिओ तर नाही येऊ शकला. पण त्या दिवशी मी ना मस्त दिवा सकाळ संध्याकाळ देवाला दिवा लावला. नाही ते एकच टाईम लावते देवाला दिवा लावला मस्त. आणि मला पण वाटत होतं अरे एकादशी आहे, इथं बाहेर भजन चालू होतं सगळीकडे, एकादशीचं असं वाटत होतं. पण आम्ही त्या दिवशी नाही त्या दिवशी मला जायला पण पाहिजे होतं मंदिरात कुठेतरी, मस्त साबुदाण्याची खिचडी भेटली असती. पण काय करणार, पाऊस आहे आणि लहान लेकरू आहे, ते सगळं जमत नाही घेऊन करायला, म्हणून मग मी काही गेलेच नाही बाहेर. आता पिल्लू जर मोठं झालं ना पुढच्या वर्षी बघा आम्ही कुठं फिरतो, तुम्ही बघतच राहा. पिल्लू पुढच्या वर्षी पावसात भिजणार, पिल्लू आणि पिल्लूची मम्मी, बरोबर का नाही की पिल्लू या साबुदाणे वडे खायला. तुम्हाला एकादशीच्या शुभेच्छा. आता होऊन जरी गेली तरी आपली काय बोलतात ना एकादशी, आषाढी एकादशी, देवशयनी आषाढी एकादशी. मी मस्त कार्टूनचे व्हिडिओ बनवलेले देवशयनी आषाढी एकादशीवरती. पण कसं आहे माहिती आहे की यूट्यूबवर असं काही टाकायचं नाही, कम्युनिटी गाईडलाईन्स येते तिकडे, इन्स्टावर आणि ते फेसबुकवर चालतं. इथं पण असं करू शकतो, पण मला ते आपलं घाण करायचं नाही चॅनल, थोडंसं काहीतरी यायचा यूज करून. म्हणून मग मी एकदम क्लीन ठेवायचा प्रयत्न करते आपल्या याला चॅनलला. मस्त वडे तळून घेतले आणि साईडला कढईमध्ये ते तुम्हाला दिसतंय ना ती शेंगदाण्याची आमटी होती. ती मार खाते हलकट तोंडाची. मधी तुमच्या घरात लेकरं असतील तुम्हाला कळेल हे कसे असतात काय नाही. ते 2 मिनिटं बसत नाहीत गप्प. तर व्हिडिओ एडिट करते कधी करते माहितीये का, झोपल्यावर करते. हिचा दिवसभर तर हिच्याच मागं फिरा, हिचा बोचा धुवा, हिला खाऊ घाला, हे करा ते करा. चला मंडळी, नंतर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कुठला ड्रेस आवडला तुम्हाला?